नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे SP. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 6 आर्थिक क्रिया यास अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 4 व 5 यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया व द्वितीयक आर्थिक क्रियांना अनुसरून माहिती घेतली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तृतीयक आर्थिक क्रियेतील तृतीयक आर्थिक क्रियांच्या वर्गीकरणाला अनुसरून आज आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, सर्व व्यवसायांना मानवाच्या आर्थिक क्रिया म्हणून अभ्यासले जाते. यातील काही व्यवसाय हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. त्यांना मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणून ओळखतात. या व्यवसायातून नैसर्गिक साधनसंपत्ती मिळवली जाते. विद्यार्थ्यांनो, प्राथमिक आर्थिक क्रियेतून मिळणारी काही उत्पादने मानव थेट वापरू शकत नाही किंवा त्या उत्पादनांवर प्रक्रिया करून टिकाऊ व मूल्यवर्धित करून वापरणे योग्य असते. अशी उत्पादने जास्त टिकाऊ व जास्त किमतीत विकता येतात. ही उत्पादने प्रक्रिया उद्योगामुळे द्वितीयक व्यवसायात समाविष्ट होतात. विद्यार्थ्यांनो, द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायातील उत्पादनांवर अवलंबून असतात. प्राथमिक व्यवसायातील उत्पादनांशिवाय द्वितीयक व्यवसाय हे चालू शकत नाहीत. म्हणजेच तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील दुवा म्हणून काम करतात. प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांनो, प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील आदानप्रदान व या दोघांना पूरक सेवा व्यवसायांचा यामध्ये समावेश होतो. तृतीयक व्यवसायात कोणत्याही प्रकारचे उत्पादन केले जात नाही, परंतु हे व्यवसाय प्राथमिक व द्वितीयक व्यवसायास पूरक व्यवसाय म्हणून विविध सेवा पुरवतात. म्हणून त्यांना सेवा क्षेत्र किंवा सेवा व्यवसाय असेही म्हणतात. या सेवांमध्ये मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ उतार, तारण व कर्जरोखे संस्था, विपणन, आयात निर्यात व्यवस्था या सेवांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, धारवाला, भाजी विक्रेता, दुकानदार, प्रवासी वाहतूक, टपाल सेवा इत्यादी या सर्व व्यवसायांना तृतीयक आर्थिक व्यवसाय असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, आता आपण तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण याविषयी माहिती समजावून घेऊ. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला तृतीयक आर्थिक क्रियांच्या वर्गीकरणाचा तक्ता जो आहे हा दर्शवलेला आहे. विद्यार्थ्यांनो, या तक्त्यामध्ये तृतीयक आर्थिक क्रियांचं वर्गीकरण हे पुढील मुख्य 4 गटात केलं जातं. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे व्यापार आणि वाणिज्य. दुसरा जो प्रकार पाडलेला आहे तो म्हणजे वाहतूक. तिसरा प्रकार जो पडतो तृतीयक आर्थिक क्रियांचा तो म्हणजे संदेश वहन. व चौथा प्रकार इतर सेवा. या 4 गटात तृतीयक आर्थिक क्रियांचं वर्गीकरण जे आहे हे प्रामुख्यानं केलं जातं. या 4ही प्रकारांचे पुन्हा वेगवेगळे उपप्रकार जे आहेत हे पुढील प्रमाणे पाडलेले आहेत. यातील पहिला जो मुख्य प्रकार आहे व्यापार आणि वाणिज्य, याचे 2 उपप्रकार पडतात. पहिला प्रकार घाऊक व्यापार व दुसरा किरकोळ व्यापार. घाऊक व्यापाराचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. एक शहरी घाऊक बाजारपेठ व दुसरा ग्रामीण घाऊक बाजारपेठ. विद्यार्थ्यांनो, व्यापार आणि वाणिज्याचा दुसरा जो उपप्रकार आहे किरकोळ व्यापार, याचे पुढील 2 उपप्रकार पडतात. एक ग्रामीण व दुसरा नागरी किरकोळ व्यापार. ग्रामीणमध्ये आठवडे बाजार, वस्तू भांडार, सार्वजनिक वितरण यंत्रणा यांचा समावेश होतो. तर नागरी किरकोळ व्यापारामध्ये
शृंखला भांडार, मॉल म्हणजेच दुकाने किंवा मंडई, तसेच सार्वजनिक वितरण यंत्रणा यांचा यामध्ये समावेश होतो. विद्यार्थ्यांनो, तृतीयक आर्थिक क्रियेतील दुसरा जो वर्गीकरणातील प्रकार पाहिलेला आहे आपण, वाहतूक. या वाहतुकीचे पुढील 5 प्रकार पडतात. पहिला आहे रेल्वे वाहतूक, दुसरा रस्ते वाहतूक, तिसरा जल वाहतूक, चौथा हवाई वाहतूक व पाचवा नळमार्ग वाहतूक. असे 5 वाहतुकीचे प्रकार जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाडलेले दिसतात. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर तृतीय आर्थिक क्रियेतील तिसरा जो प्रकार पाडलेला आहे तो म्हणजे संदेशवहन. विद्यार्थ्यांनो, संदेशवहनाचे देखील या ठिकाणी 5 उपप्रकार पडतात. पहिला टपाल सेवा, दुसरा दूरसंचार सेवा, तिसरा दृकश्राव्य माध्यम, चौथा आंतरजाल व पाचवा कृत्रिम उपग्रह. या 5 उपगटात संदेशवहन या आर्थिक क्रियेचे वर्गीकरण केलेलं आहे. त्यातील दूरसंचार याचे 2 उपप्रकार पडतात. एक भ्रमणध्वनी व दुसरा दूरध्वनी. तर दृकश्राव्य माध्यमाचे 4 प्रकार पडतात. एक फिल्म, दुसरा रेडिओ, तिसरा TV व चौथा छापील. अशा प्रकारे या ठिकाणी संदेशवहन या माध्यमाचे हे उपप्रकार जे आहेत हे आपल्याला सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, तृतीय आर्थिक क्रियेतील शेवटचा वर्गीकरण जे आहे इतर सेवा. इतर सेवा या घटकाचे वर्गीकरण जे आहे हे पुढील प्रमाणे या ठिकाणी केलेले आपल्याला दिसते. एक पर्यटन, दुसरं बँकिंग, तिसरं विमा, चौथं स्थावर व पाचवा घटक आहे व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा. अशा प्रकारे या ठिकाणी इतर सेवांचं वर्गीकरण जे आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी तृतीयक आर्थिक क्रियेचं वर्गीकरण जे आहे हे या तक्त्याद्वारे जे समजावून सांगितलेलं आहे. हा तक्ता आपण कायम या ठिकाणी स्मरणात ठेवून आपण तृतीय आर्थिक क्रियांमधील जे प्रकार जे आहे हे आपण समजावून सांगू शकतो. विद्यार्थ्यांनो, यानंतर आता आपण जसं प्राथमिक आणि द्वितीयक आर्थिक क्रियांची जी वैशिष्ट्ये आपण जशी पाहिलेली आहेत अगदी त्या स्वरूपातच तृतीयक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये देखील आपण या ठिकाणी थोडक्यात समजावून घेणार आहोत. यातील पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल तृतीयक आर्थिक व्यवसायांचं, ते म्हणजे तृतीयक आर्थिक व्यवसायात द्वितीयक व्यवसायाप्रमाणे नवीन उत्पादनांची निर्मिती होत नाही, तर या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व त्या बदल्यात मोबदला घेतला जातो. म्हणून द्वितीय आर्थिक व्यवसायांना सेवा व्यवसाय असे म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की हवामान, भूरचना, समुद्र सान्निध्य अथवा खंडांतर्गतता इत्यादी भौगोलिक घटकांचा परिणाम हा तृतीय व्यवसायावर होतो. म्हणजेच यातील हे जे घटक आहेत हे ज्या ठिकाणी अनुकूल आहेत अशा प्रदेशातच आपल्याला तृतीय आर्थिक क्रिया किंवा व्यवसायांचा विकास हा मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतो. या उलट ज्या ठिकाणी हे घटक प्रतिकूल आहेत अशा ठिकाणी आपल्याला तृतीय आर्थिक क्रियांचा विकास हा कमी प्रमाणात झालेला दिसतो. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे नाशवंत कच्चा माल किती काळ टिकेल यावर द्वितीयक व्यवसाय अवलंबून असतात. तसेच मालाची वाहतूक मार्गावर देखील भौगोलिक घटकांचा परिणाम होतो. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की नाशवंत कच्चा माल लवकरात लवकर जर उद्योगापर्यंत पोहोचला नाही तर त्यावर प्रक्रिया करणं अशक्य होतं. तोपर्यंत हा नाशवंत माल खराब होऊन जात असतो. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तो कसा उद्योगापर्यंत पोहोचेल याची आपण काळजी घेत असतो.
विद्यार्थ्यांनो, म्हणजेच तो कच्चा माल किती काळ टिकेल यावरच द्वितीयक व्यवसायाचे भवितव्य जे आहे हे अवलंबून असते. तसेच मालाची वाहतूक मार्गावर वरील जे भौगोलिक घटक आहे त्यांचा देखील त्यावर परिणाम आपल्याला झालेला दिसतो. यासाठीचं जे उदाहरण आहे ते पहा. उदाहरणार्थ, द्राक्षाचे उत्पादन विमानमार्गाने परदेशात निर्यात करणे फायदेशीर असते, तर कापूस जलमार्गाने पाठवणे फायदेशीर असते. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की द्राक्ष हे नाशवंत आहेत, त्यामुळे ते लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. त्यामुळे परदेशात निर्यात करायचं जर ठरवलं तर ते आपल्याला विमानमार्गाने पाठवणं या ठिकाणी फायदेशीर ठरतं. याउलट कापूस हा नाशवंत कच्चा माल नाही, तो अतिशय दीर्घकाळपर्यंत या ठिकाणी टिकू शकतो. त्यामुळे आणि कापूस हा हलका आहे आणि त्याच्या अंतिम प्रक्रियेत वजनात घट देखील येत नाही. त्यामुळे कापूस किंवा कापसाचे उत्पादन हे आपण जलमार्गाद्वारे देखील पाठवणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. विद्यार्थ्यांनो, पुढचं चौथं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रियांचं. ते म्हणजे जगात मानवी वस्त्या भौगोलिक घटकांच्या अनुकूलतेला अनुसरून वसलेल्या आपल्याला दिसतात. कारण मानवी वस्त्या आणि तृतीयक आर्थिक क्रिया यांचं संबंध जो आहे हा अतिशय जवळचा संबंध आहे. बाजारपेठा या वस्त्यांमध्ये किंवा वस्त्यांच्या जवळ निर्माण झालेले आपल्याला दिसतात. एखादा द्वितीयक किंवा आर्थिक व्यवसाय हा वस्तीपासून दूर स्थापन होऊ शकतो, परंतु बाजारपेठ ही नेहमी वस्त्यांच्या जवळच आपल्याला निर्माण झालेली आढळते. कारण या ठिकाणी ज्या ठिकाणी वस्त्या आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या ही जास्त असते. साहजिकच ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी ग्राहक किंवा बाजारपेठ जी आहे ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे जगात मानवी वस्त्या किंवा भौगोलिक घटकांच्या अनुकूलतेला अनुसरूनच या ठिकाणी आपल्याला बाजारपेठा या वस्त्यांच्या जवळ निर्माण झालेल्या दिसतात. विद्यार्थ्यांनो, एक वेळ द्वितीय आर्थिक क्रिया जे आहेत किंवा प्रक्रिया उद्योग जे आहेत हे मानवी वस्तीपासून आपल्याला दूर स्थापन झालेले दिसू शकतात, परंतु बाजारपेठा मात्र नेहमी आपल्याला वस्त्यांच्या जवळच स्थापन झालेले दिसतात. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे बंदर गोदी या ठिकाणी मालाची चढ उतार होत असते. उदाहरणार्थ पहा, घोडबंदर किंवा कोचीन पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल ही काही उदाहरणं आहेत. या उदाहरणांवरून आपल्याला असे लक्षात येते की ही स्थाने एकतर जल किंवा हवाई मार्गाजवळ आपल्याला असलेली दिसतात. वरील या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की मानवाची तृतीयक आर्थिक व्यवसाय हे भौगोलिक घटकामुळे प्रेरित असतात किंवा प्रभावित झालेले असतात. विद्यार्थ्यांनो, वस्तू आणि उत्पादित माल प्रत्यक्षपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये वाहतूक व्यवस्थेचं स्थान हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं. ज्या प्रदेशात आपण पाहतो वाहतूक मार्गाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, साहजिकच अशा प्रदेशात उद्योग व्यवसायांचा विकास मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो. तृतीय आर्थिक क्रियांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. तृतीयक आर्थिक क्रियांमधील वाहतूक व्यवसाय हा पायाभूत घटक आहे. सर्व आर्थिक क्रियांचा विकास हा वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. जर वाहतुकीचा विकास झालेला नसेल तर प्राथमिक श्रेणीतील उत्पादित माल हा द्वितीयक श्रेणीतील प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचू शकणार नाही. तसंच द्वितीय श्रेणीतील प्रक्रिया उद्योगात निर्माण झालेला जो पक्का माल आहे हा बाजारपेठेपर्यंत किंवा ग्राहकापर्यंत वाहतुकीच्या विकासाशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी
तृतीयक आर्थिक क्रियांमधील वाहतूक व्यवसाय हा पायाभूत घटक आहे. सर्व आर्थिक क्रियांचा विकास हा वाहतूक व्यवस्थेवरच आपल्याला अवलंबून असलेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, पृष्ठ क्रमांक 56वर या ठिकाणी सांगा पाहू मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की आकृती 6.1 मधील तक्त्यात तृतीयक व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या आर्थिक क्रिया दिलेल्या आहेत. या आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 2 गटात करा. पहिला गट आहे भौगोलिक घटकावर अवलंबून असलेल्या आर्थिक क्रिया व दुसरा भौगोलिक घटकावर अवलंबून नसलेल्या आर्थिक क्रिया. विद्यार्थ्यांनो, यातील पहिला गट जो आहे भौगोलिक घटकावर अवलंबून असलेल्या आर्थिक क्रिया या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. 1. व्यापार आणि वाणिज्य, घाऊक आणि किरकोळ व्यापार, शहरी आणि ग्रामीण बाजारपेठ, ग्रामीण भागातील आठवडी बाजार, वस्तू भांडार, सार्वजनिक वितरण यंत्रणा, शहरी भागातील शृंखला भांडार, मॉल, दुकाने, मंडई आणि सार्वजनिक वितरण यंत्रणा. 5वा घटक आहे रस्ते, रेल्वे, जल व हवाई नळ वाहतूक मार्ग. 6वा घटक आहे टपाल, दूरसंचार, भ्रमणध्वनी, दूरध्वनी, कृत्रिम उपग्रह व संदेशवहन सेवा. हे सर्व जे घटक आहेत हे सर्व भौगोलिक घटकांवर अवलंबून असणाऱ्या या सर्व आर्थिक क्रिया आहेत. या क्रियांवर भौगोलिक घटकांचा परिणाम किंवा प्रभाव आपल्याला असलेला दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर आपल्याला दुसरा घटक या ठिकाणी सांगता येईल, तो म्हणजे भौगोलिक घटकांवर अवलंबून नसलेल्या आर्थिक क्रियांचा मध्ये येणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. 1. दृकश्राव्य कार्यक्रम, यामध्ये फिल्म, रेडिओ, टी व्ही किंवा छापील माध्यमांचा समावेश होतो. दुसरं या ठिकाणी क्रिया आहेत व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा. तिसरा गट आहे तारण, कर्ज वितरण, बँकिंग यासारख्या वित्तीय सेवा. तर या 3 घटकांचा समावेश जो आहे आपल्याला भौगोलिक घटकांवर अवलंबून नसलेल्या आर्थिक क्रियांमध्ये हे आपल्याला सांगता येतील. या घटकांवर प्रत्यक्षपणे या ठिकाणी भौगोलिक घटकांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे हे घटक भौगोलिक घटकांवर अवलंबून नसलेल्या आर्थिक क्रियांमध्ये येतात. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय व तृतीयक आर्थिक क्रियांचं वर्गीकरण तसंच तृतीयक आर्थिक क्रियांचे वैशिष्ट्य याला अनुसरून माहिती जी पाहिलेली आहे. सर्वांनी पुन्हा या ठिकाणी ही माहिती व्यवस्थितपणे लक्षात घेऊन यातील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत.